त्यांची हालचाल प्रचंड असते आणि त्यांचा सन्मान आपण करतोय बंडोजी धुळे साहेब आणि त्याचबरोबर नेवाली गावचे प्रतिष्ठित उद्योजक संभाजी दुर्गे साहेबांचा देखील सन्मान. दुर्गे साहेब या गेल्या वर्षी या मैदानावरती आग लावली होती, 50,000चा कॅश प्राइज लावलं होतं संभाजी दुर्गे साहेबांनी आणि त्यांचा सन्मान इथे आपण करणार आहोत. व्हाईट बॉल या दरम्यान आपण पाहतो व्हाईट बॉलची फेक करतो, 1 रन वाढेल आणि त्यानंतर संभाजी दुर्गे साहेब गेल्या वर्षी उन्हाला होता, गवत नव्हतं, नाही तर ते पेटलं असतं. 50,000 लावले होते, अक्षरशः काय मॅच झाली होती. हेदवलीकर आजही ती मॅच विसरलेले नाही आहेत नेवाळीच्या विरोधात झालेली आणि ते सन्माननीय उद्योजक दुग्ध व्यवसायामध्ये अग्रेसर असणारे नेवाली गावचे संभाजी दुर्गे साहेबांचा सन्मान आणि त्यांचाच हा संघ आहे तो कार्तिक 11 नेवाली. मागे चाललाय चेंडू, बाउंड्री पार, लॉंग स्टॉपला खेचलाय तो चौकार आणि त्यानंतर आदरणीय दिनकरजी मस्कर साहेबांचा सन्मान. दिनकरजी मस्कर साहेब चेहऱ्यावरती नेहमी स्माइल, सावळे गावाकडे येण्याची ओढ आणि क्रिकेटची प्रचंड आवड आणि त्यांचा सन्मान अनिलजी कोंडिलकर यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. बाउंड्री आली आहे जय हनुमान माळे टीमची. हा संघर्ष शेवटपर्यंत टोकाला जाईल. कार्तिक 11 नेवाले आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान माळे. यस कॅमेरामॅन थोडासा टर्न करा जिथे आपण मस्कर साहेबांचा सन्मान करतोय. थँक्यू सो मच. काही सन्मान यानंतर करणार आहोत कॉम्बॉक्समध्ये, ऐकूया पतारे सरांना. यस, थँक्यू अजय सर. हा तर खरा प्रेम आहे या परिसरातील, या कर्जतमधील जे सर्व मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेला भेट देत आहेत, सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. या फटक्याने खऱ्या अर्थाने परेश वेहेले या ठिकाणी फलंदाजी करतोय, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत पाहिले. आक्रमकतेने खऱ्या अर्थाने सुरुवात करताना जय हनुमान माले संघ सध्या या क्रीडांगणावरती. पहिल्या षटकाला, पॉवर प्लेच्या षटकाला सुरुवात झाली. सर कॅश प्राइज आलं, षटकार हॅट्रिक जर फलंदाजाने ठोकली तर आदरणीय माधवजी जोशी साहेबांकडून 2,000चा कॅश प्राइज आहे. तर अजय सर, पहिलं षटक सुरू आहे ज्यामध्ये अवघे 3 चेंडू झालेत आणि 3 चेंडूमध्ये तब्बल 15 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज प्रदीप भागीत यावेळेस थोडीशी चुकी करतोय मी तर म्हणे गोलंदाजी करताना, कारण प्रत्येक चेंडूवरती घणाघाती प्रहार पाहायला मिळतात, ते मात्र परेशकडून. चांगली फलंदाजी, अगदी आक्रमक सुरुवात जणू काही हावी ठरतायत या गोलंदाजावरती आणि नेवाळी संघावरती. परंतु दुसऱ्या बाजूने नेवाळी संघाने देखील गेल्या वर्षी याच मैदानावरती फार मोठे पराक्रम केलेत. चेंडू पुरवायचे मैदानामध्ये. तर आजच्या दिवसातील तिसऱ्या मॅचला या ठिकाणी खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे आणि तिसरी मॅच सध्या सुरू आहे. प्रदीप भागीत हा गोलंदाज गोलंदाजी करतोय, ज्यावरती 3 मोठे फटके आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. आदरणीय विलासजी मोडक यांकडून प्रत्येक विकेटसाठी मात्र नेवाळी संघाच्या गोलंदाजांना 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावलेत. नेवाळीकरांचे जावई विलासजी मोडक साहेब आणि जावयाचं प्रेम मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थाने नेवाळीकरांवरती दिसतंय. पुढील चेंडू, शॉर्ट पिच चेंडू, उचली घेणारा चेंडू, जोरदार अपील केली जाते, परंतु या ठिकाणी चांगला चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी सध्या प्रदीप भागीत हा गोलंदाज. सुरुवातीचे 3 चेंडू टाकत असताना कुठेतरी चुकी केली फार मोठी आणि त्याचा मोबदला मात्र नेवाळी संघाला भोगावा लागला. चांगली धावसंख्या सध्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये, ज्या ठिकाणी 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, लॉंग ऑफ लॉंग ऑन, आणि अशा पद्धतीने मात्र पॉवर प्लेचं षटक टाकताना प्रदीप भागीत. परेश यावेळेस चुकी करतोय, कीपर चुकला, स्लीपर देखील चुकला, चेंडू सरळ निघून जातोय, बाउंड्री लाईन पार, हा येतोय चौकार. सहाय्याने 5 चेंडूंमध्ये तब्बल 18 या धावसंख्येवरती परेश वेहेले, एक अनुभवी जबरदस्त फलंदाज आहे परेश वेहेले. धुवाधार फलंदाजी करत असतो नेहमीच पॉवर प्लेमध्ये आणि आपल्या जय हनुमान माले संघासाठी.
सध्या हावी ठरतोय तो मात्र प्रदीपवरती. केवळ एक चेंडूचा अपवाद वगळता इतर चेंडू मात्र थोडेसे खराब निघाले ते प्रदीपचे. पुढील चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू वळून मारलाय. व्यासपीठाच्या दिशेने चेंडू येतोय. वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. डीजे मास्टर यांचं देखील अभिनंदन करतो. ती सलग तिसऱ्या दिवसामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं डीजे वाद्यन या ठिकाणी सर्व समालोचकांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी अतिशय सूत्रबद्ध समालोचन आपण पहिल्या दिवशी समीरजी सोमणे सरांचं ऐकलं, अजयजी डायरे सर, योगेशजी ढोळे, आणि आजच्या दिवसामध्ये तर खऱ्या अर्थाने आग लावले या संपूर्ण मैदानावरती ती मात्र बाबूशहा यांनी. त्यांचा तो सुमधुर आवाज, त्यांचे ते विविध प्रकारचे डायलॉग सर्व प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने मंत्रमुग्ध करताना आजच्या दिवसामध्ये बाबूशहा. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी या क्रीडानगरीमध्ये जांभळीच्या माळामध्ये आमदार चषक 2026 जे आयोजन केलंय ते मात्र भानुदास दादा धुळे, गणेशजी मोडक आणि विलासजी मोडक या त्रिमूर्तीने, आणि त्यांना खंबीर साथ दिली खऱ्या अर्थाने दुर्वा 11 क्रिकेट संघ सावळे आणि संपूर्ण सावळेकरांचं हे आयोजन. या दमदार आयोजनामध्ये उपस्थित सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं, हेदवलीकरांचं, सावळेकरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. प्रकाश भागीत हा गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती आता नेवाळी संघाने ट्रम्प कार्ड काढलाय. प्रकाशवरती जबाबदारी सोडवले की जी धावसंख्या अतिशय वेगाने सध्या सरासरी ॲव्हरेज पाहायला गेला तर 23 ही धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर लागली. तिला आता कुठेतरी कमी करावी लागेल या इराद्याने खऱ्या अर्थाने नवीन गोलंदाज प्रकाश बदे. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय प्रसाद वेहेले, जो पहिल्या षटकामध्ये एकही चेंडू खेळू शकला नाही कारण परेश वेहेलेने स्वतःवरती जबाबदारी घेतली होती आणि स्वतःच्या जबाबदारीने खऱ्या अर्थाने 23 या धावसंख्या धावफलकावरती लावल्या. वेळ होतोय थोडा, पंच आपण देखील त्याकडे लक्ष द्यायचे. आणि आमचे अजिंक्य पवार या ठिकाणी भोजन करून पुन्हा एकदा जॉईन होत आहेत, ते मात्र कॉम्बॉक्समध्ये. त्यांचंही सहर्ष स्वागत. स्लोवरवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, कव्हरमध्ये चेंडू केलाय, फेकी करणार, तत्पूर्वी मिळते एक धाव. अतिशय शहाणपणाचं क्रिकेट यावेळेस पाहायला मिळालं ते मात्र प्रसादकडून. त्याला माहिती आहे की आपला जो साथीदार आहे परेश वेहेले हा अतिशय चांगल्या टचमध्ये पाहायला मिळतोय, ज्याच्याकडून आतापर्यंत 4 चौकार 1 षटकार आलाय. त्याला या ठिकाणी स्ट्राईक देण्याचा प्रयत्न, कव्हरच्या डोक्यावरून इनफिल्डला क्लिअर करताना आणखीन एक येतोय. त्याच्या बॅट मधला हा 5वा चौकार. इनिंगसाठी 28. थँक्यू. परेश वेहेलेचं कौतुक करावं तेवढंच कमी मित्रांनो. खऱ्या अर्थाने आतापर्यंत त्याने एकही एकेरी, दुहेरी किंवा तिहेरी धाव घेतली नाही. तो फक्त मैदानामध्ये जसा उतरलाय ना, अगदी तशा प्रकारे त्याने चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहायला केली. आतापर्यंत त्यांनी चेंडू खेळत 7 आणि धावसंख्या केली ती मात्र 26. दबाव निर्माण केलाय, परंतु या दबावाला सावरायचा असेल तर प्रकाशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा स्ट्रेट राऊंड, किरण दुर्गेला चकवा देणारा, समोरच्या दिशेने जाणारा आणखीन एक येतोय, तो जय हनुमान माळे संघासाठी चौकार. लागेल आणि शिस्तबद्ध या ठिकाणी क्रिकेट खेळावं लागेल. आणखीन एक फटका लॉंग ऑन मध्ये त्या ठिकाणी घरंगळत जातोय, जमिनीला चेंडू आणि पकडणार, तत्पूर्वी मात्र घेतली जाते ती पुन्हा एक धाव. आणि एका धावेने 33 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. जी वेगाने धावसंख्या वाढते तिला कुठेतरी रोख लावण्यासाठी प्रकाशला या ठिकाणी आमंत्रित केलं होतं गोलंदाजीसाठी, मात्र तो देखील थोडासा मात्र या ठिकाणी महाग ठरताना दिसतोय. अद्याप 4 चेंडूंची फेकी झाली, 10 धावा त्याने देखील खर्च केल्यात. येणारे 2 चेंडू समोर असेल प्रसाद. समोर टाकला, फ्लिक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, 1 बाउन्स, त्याला देखील अडणार नाही चेंडू. पुन्हा एकदा जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. हा देखील एक प्रसादच्या बॅटमधून पहिला चौकार. डीजे
ही त्रिमूर्ती आम्ही या आयोजनामध्ये दाखल केली, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तिसऱ्या दिवसामध्ये अद्याप त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने संपूर्ण हे सामने हाताळलेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतो आम्ही या कर्जत नगरीमध्ये. हा चेंडू मात्र यावेळेस वाईट स्वरूपात पहिली एक्स्ट्राची धाव खऱ्या अर्थाने माळे संघाच्या खात्यावरती लागली जाते आणि धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 38. शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी कव्हर मधून चेंडू काढलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतो, एक धाव कंप्लीट केली दुसऱ्या धावेचा. परेशने मात्र त्या ठिकाणी धावण्याचा प्रयत्न केला, यशस्वी दुहेरी धाव आणि अशा प्रकारे 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20च्या सरासरीने धावफलकावरती लागल्यात त्या तब्बल 40 धावा. 40 धावा ही जी धावसंख्या होती सुरुवातीला 23 होती, तिला थोडंसं कमी केलंय, परंतु या षटकामध्ये देखील बऱ्याचशा धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. म्हणजे ही फलंदाजी ज्या प्रकारे होतीये ना माले संघाकडून, एक सर्वोच्च धावसंख्या उभारण्याच्या दिशेने खऱ्या अर्थाने फलंदाजी होते. आता मात्र रघुनाथला देखील, किरणला देखील आता समजावं लागेल, थोडीशी चर्चा करावी लागेल की या धावसंख्येला रोख लावण्यासाठी एक चांगला गोलंदाज निवडावा लागेल की एखादे डॉट, एखादा विकेट किंवा एखादा दुसरा विकेट या ओव्हरमध्ये जर आला तर दडपण निर्माण होऊ शकतं माळे संघावरती आणि धावसंख्येला रोख लावू शकतो. परंतु असा कोणता गोलंदाज आहे ज्याच्यावरती जबाबदारी द्यावी, आणि तिसऱ्या क्रमांकासाठी गोलंदाज निवडलाय तो पुन्हा एकदा प्रदीप, ज्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकलं होतं. तो प्रदीप हा गोलंदाज पुन्हा एकदा त्याच्यावरती भरवसा टाकलाय. जरी 23 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या असतील तरी देखील कर्णधाराने आणि या ठिकाणी जबाबदारी सोपवली आहे की तूच विकेट मला या सामन्यामध्ये मिळवून देऊ शकतोस, या इराद्याने गोलंदाजाची पुन्हा एकदा निवड केली आहे. बघूया प्रदीप कशा प्रकारे गोलंदाजी करणार. समोर आहे तो मात्र परेश वेहेले, उजव्या हाताने गोलंदाजी करणारा प्रदीप भागीत. नेहमीच या मैदानावरती चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली आहे, परंतु क्रिकेटमध्ये प्रत्येकाचा दिवस नसतो आणि अशा पद्धतीत आज थोडासा मार खाताना, परंतु आता थोडंसं विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागेल, विचारपूर्वक क्षेत्ररक्षण देखील लावावं लागेल. कारण जी व्यूहरचना तुम्ही आखताय त्या प्रकारे जर चेंडू टाकले तर मात्र तुम्हाला एखादा विकेट जरूर मिळू शकतो. आदरणीय निलेश भागीत आणि महेशजी माळी साहेब यांना विनंती असेल, कृपया आपण व्यासपीठावरती यायचे. आपल्यास विनंती आहे, या आमदार चषकामध्ये आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. या दरम्यान पुन्हा एकदा एक एक्स्ट्राची धाव जोडली जाते, वाईट स्वरूपात हा चेंडू टाकला जातोय प्रदीप कडून. 41 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 41 धावा, चांगली धावसंख्या सध्या मैदानावरती. बघा, प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपल्याला सध्या या आमदार चषकामध्ये पाहायला मिळते. दुर्वा 11 संघ सावळे आयोजित दमदार आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेबांच्या विकास कामांचा आढावा या कर्जत तालुक्यामध्ये आणि त्यांच्या नावाडे खऱ्या अर्थाने ही स्पर्धा या त्रिमूर्तीने भानुदास दादा, गणेश दादा आणि विलास दादा यांनी भरवली. पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू, उसळी चेंडू टाकण्याचा प्रयत्न कट केलाय. डीप पॉइंट आणि स्लीपर मधून या ठिकाणी चेंडू पुन्हा एकदा निघून जातोय. बाउंड्री लाईन पार, चौकार. चेंडू अतिशय चांगल्या प्रकारचा टाकला होता, परंतु ज्या टच मध्ये सध्या पाहायला मिळतोय ना परेश वेहेले, त्याला तुम्ही कशाही प्रकारचा चेंडू टाकला तरी तो मारण्याचा प्रयत्न करतोय आणि हा प्रयत्नात त्याला सातत्याने यश मिळते. 7 चौकार आणि 1 षटकार अद्याप त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. म्हणजे 10 चेंडूंमध्ये 35. जर त्याने अर्धशतक लगावलं तर आमच्या त्रिमूर्तीचे या ठिकाणी 3000 रुपयाचे कॅश प्राइज देखील लावण्यात आले. हा चेंडू या ठिकाणी बॅकफूट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला, थोडासा मिसटायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. किरण दुर्गे त्या ठिकाणी डीप मधून धावून येत आहेत, तत्पूर्वी घेतली जाते पुन्हा एकदा एकेरी धावाने 45 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचतंय. चौकार षटकार यांची आतषबाजी 2 षटकांमध्ये पाहायला सर्व प्रेक्षकांना मिळाली. मंत्रमुग्ध करतायत हे दोन्ही फलंदाज, परंतु आता यांची विकेट घ्यावी लागेल, तो चांगला चेंडू टाकावा लागेल, एखादी झेल उडवावी लागेल किंवा त्रिफलाचित करावा लागेल, तरच तुम्ही या सामन्यामध्ये आपल्या नेवाळी संघाला पुन्हा एकदा वर आणू शकता. यासाठी गोलंदाजी करावी लागेल ती प्रदीपला. शॉर्ट पिच चेंडू वेगाने टाकला, यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला, सरळ यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूची खऱ्या अर्थाने गरज असेल. एक निर्धाव चेंडू टाकून तुम्ही
फलंदाजावरती दबाव निर्माण करू शकता आणि त्या दबावानेच खऱ्या अर्थाने विकेट जात असतात. तो दबाव प्रथमतः निर्माण करणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये गोलंदाजीमध्ये अशा प्रकारचा दबाव निर्माण करून तुम्ही विकेट घेऊ शकता. हा एक चांगला चेंडू यावेळेस पाहायला मिळाला. 3 चेंडू संपलेत या षटकातील. 6 धावा खर्च केल्यात, एक वाईट धरून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर वारंवार शॉर्ट चेंडू. पुन्हा एकदा या ठिकाणी झेलची संधी. सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील त्या ठिकाणी झेल पकडता आली नाही. संधी निर्माण केली होती. मी म्हटलं होतं की तुम्हाला संधी निर्माण कराव्या लागतील विकेटसाठी आणि यावेळेस मात्र प्रदीपने ती संधी निर्माण करून दिली होती, परंतु त्या संधीचं सोडं करता आलं नाही. क्षेत्ररक्षकाची साथ यावेळेस मिळाली नाही आणि झेल ड्रॉप केली जाते. या चेंडूवरती देखील एक धाव घेतली का नाही घेतली? एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली आणि एका धावेने पुन्हा एकदा 47 या धावसंख्येवरती सध्या माळे हा संघ धावतोय. वेगाने पुन्हा एकदा संधी निर्माण केली आहे. डीप मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावून येतोय आणि यावेळेस मात्र चुकी करणार नाही. सरते शेवटी नेवाळी संघाच्या गोटामध्ये आनंदोत्सव पाहायला मिळाला. टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला. मिळते ती मात्र नेवाळी संघाला पहिली विकेट. या दरम्यान चेतनजी रेवाळे साहेब, करणजी खडे साहेब आणि भावेशजी भोईर साहेब या तिन्ही मान्यवरांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. साहेबांना विनंती असेल, या स्पर्धेमध्ये आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. अगदी काही वेळातच आपण मिड इनिंग मध्ये साहेबांचा सन्मान करू, परंतु तत्पूर्वी जाऊया सामन्याकडे. ज्या ठिकाणी मात्र आता खऱ्या अर्थाने ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट दोनदा संधी निर्माण केली होती